भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली। चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनीही विधेयकासंदर्भात काही सूचना केल्या असून त्यांचा विचार केला जाईल अशी माहिती दिली। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र भूमी अधिग्रहण विधेयकातील जाचकटी काढून टाका अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली। जाचकटी वगळल्या तर विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले। शेतकऱ्यांसाठी रोजीरोटी महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना सक्ती नको अशी मागणीही उद्धव यांनी केली। मुंबई पोर्ट ट्रस्टची 1 इंचही जमीन कुणा बिल्डरच्या घशात जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय नौकानयन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत। निवडून आल्यानंतर मोबाईल सायलेंट ठेवू नका, नाहीतर जनता तुम्हाला कालांतराने सायलेंट करेल। शरद पवार यांच्याकडे पहा, त्यांच्या कार्यशैलीकडून शिका अशा शब्दात गडकरींनी मार्गदर्शन केले। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजप आमदारांसाठी 3 दिवस अभ्यास वर्ग कार्यशाळा आयोजित केली। यावेळी गडकरींनी मार्गदर्शन केलं। महाराष्ट्रातील सर्व भागातील सिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांची नेत्यांची एसीबीकडून चौकशी होणार असल्याचं सांगत यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय। या संदर्भात अजित पवार आणि सुनील तटकरे यांची चौकशी सुरू असून ते दोषी आढळल्यास त्यावर पण कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विभागातल्या भ्रष्टाचार संपवण्याबद्दल हतबलता व्यक्त केली असतानाच नागपूरच्या जनमंच सामाजिक संघटनेतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला गोसीखुर्द प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचे नवीन पुरावे दिलेत। गेल्या वर्षी नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात सिंचन खात्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं एसीबीला तपासाचे आदेश दिले होते। दरम्यान गोसीखुर्द प्रकल्पाबाबत तपास करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य एसीबीला दिलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्यात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू झाला, तर स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 1496 वर पोहोचली। दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला असून 144 नवीन स्वाईन फ्लू रुग्णांची भर पडली। 41 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। मुंबईत काल दिवसभरात एकाचा मृत्यू तर 60 रुग्ण वाढले। मुंबईत स्वाईन फ्लू रुग्णांची एकूण संख्या 572 वर पोहोचली। दरवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळा लांबल्यानं मुंबईकरांना सुखद वाटत असलं तरी स्वाईन फ्लूचा वाढता प्रसार पाहता हा गारवा नकोसा झालाय। मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। 1 लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला। 2 वर्षातून एकदा दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं साधू हे 13वे मानकरी आहेत। राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ख्यातनाम साहित्यिक दमा मिराजदार यांना प्रदान करण्यात आला। तर केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाला श्री पु भागवत पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात नागनाथ कोतापल्ले आणि रामदास भटकळ यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। याप्रसंगी पुरस्कार विजेते दमा मिराजदार यांनी विंदा करंदीकरांच्या आठवणी सांगितल्या। रस्ते सुरक्षा अभियानात सहभागी होण्याची इच्छा बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली। मी गुजरातसाठी पर्यटन विकू शकतो तर महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा अभियानात सहभागी होऊ शकतो असं वक्तव्य अमिताभ यांनी केलं। ठाणे पोलिसांच्या वतीनं आयोजित केलेल्या रस्ते सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात बिग बी उपस्थित होते। महाराष्ट्रानं मला नाव, प्रसिद्धी सर्व काही दिले। गेली 46 वर्ष मी इथे राहतोय, त्यामुळे या भूमीनं मला जे काही दिलं त्याबद्दल मी तिचा ऋणी आहे असंही अमिताभ म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, मात्र ठाण्यात त्यांनी विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली। ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी आणि बिगर आदिवासी भागातल्या विशेष शाळेत शिकणाऱ्या 3 ते 14 वयोगटातल्या कर्णबधिर मुलांना अत्याधुनिक श्रवण यंत्र बसवण्यात आली आहेत। तब्बल 2000 विद्यार्थ्यांना ही श्रवण यंत्रांचं प्रतिभाताईंच्या हस्ते वाटप करण्यात आलं। मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून 10 किलोमीटरच्या परिघात खाटीकखान्यात परवानगी नसताना अनेक खाटीकखाने बेकायदेशीररित्या सुरू आहेत।
या खाटीकखान्यांमुळे गरुड, घारी, गिधाड आणि इतर मोठे पक्षी घिरट्या घालत असतात. त्याचा विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफला त्रास होतो. विमानांच्या पंखावर, प्रॉपेलरवर हे पक्षी आदळण्याच्या घटनाही घडतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने संबंधित यंत्रणेला या खाटीकखान्यांवर कारवाईचे आदेश दिले. नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाप्रकरणी मृत संजय जाधवचा भाऊ दिलीप जाधव आणि त्याची 2 मुलं प्रशांत आणि अशोक जाधव या 3 आरोपींविरोधात पाथर्डी पोलिसांनी पाथर्डी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 1756 पानांचं हे आरोपपत्र असून आरोपींनी खून करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. हे हत्याकांड घरगुती वादातून झालं असावं असा अंदाज सर्वप्रथम झी24 तासनं वर्तवला होता. याचाच प्रत्यय तपासातून पुढे येताना दिसतोय. प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांवर बंदी आणण्याबाबत वाहतूक आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशांसंबंधी वाद सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या आदेशाच्या विरोधात अवमानना नोटीस बजावली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांसह अन्य अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावली असून त्यावर उत्तर देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. नागपूरच्या वाहतूक व्यावसायिकांनी ही याचिका दाखल केली होती. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यात वलनी गावच्या एका विहिरीमध्ये 2 दिवसांपूर्वी बिबट्या पडला होता. वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आलं होतं. या बिबट्याला जंगलात सोडण्यात आलंय. बिबट्या सुखरूप विहिरीबाहेर काढून त्याला जंगलात सोडण्यात वनविभागाला यश आलंय. मराठीचा साक्षीदार असलेल्या अक्षीच्या दुर्लक्षित शिलालेखाची पाहणी करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाला याबाबतचे आदेश दिले. झी मीडियानं याबाबतचं वृत्त प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता तरी या अनमोल ठेव्याला नवसंजीवनी मिळणार असं वाटतंय. मीरा भाईंदर महानगरपालिकेत कमळ फुललंय. भाजपच्या गीता जैन महापौरपदी निवडून आल्या तर शिवसेनेचे प्रवीण पाटील उपमहापौरपदी विराजमान झाले. यापूर्वी ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. महापौरपदाच्या निवडणुकीत गीता जैन यांना 48 मतं मिळाली तर माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांची कन्या कॅथरीन परेरा यांना 41 मतं मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रवीण पाटील यांनाही 48 मतं मिळाली. मुंबई ठाणे नंतर मीरा भाईंदर पालिकेवर युतीचा झेंडा फडकलाय. पुणे महापालिकेचं 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचं 4,479 कोटी रुपयांचं बजेट सादर झालंय. स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी सभागृहात बजेट सादर केलं. मिळकत कर आणि पाणीपट्टीत 10% करवाढ प्रस्तावित करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी 3,997 कोटी रुपयांचं बजेट सादर केलं होतं. त्यात 4,482 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एलबीटी आणि बांधकाम परवाना शुल्काच्या उत्पन्नात घट होत असताना देखील बजेटमध्ये वाढ झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.